टेस्ट नंबर 2 बघू आपण. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? आता भावार्थ दीपिका, आपल्याला भावार्थ दीपिका कधी आपण नाव ऐकलेलं नसेल तर कधीही येणार नाही आपल्याला हा प्रश्न. पण जर आपण केव्हा तरी कुठेतरी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल की ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका म्हणतात, तर आपण पटकन लिहू संत ज्ञानेश्वर. कारण कसं आहे, यांच्या रचना कोणत्याही रचना म्हणजे त्यांची पद्यरचना, गद्यरचना, कोणतेही पुस्तक, ग्रंथ, काही पण पेपरला विचारल्या जाऊ शकते. म्हणजेच काय, या प्रश्नावरून तुम्हाला काय समजते की मराठीतले लेखक, कवी, संत, महापुरुष यांनी लिहिलेले पुस्तकं आपल्याला माहीत असायला पाहिजे. ठीक आहे ना. चलो, हे सर्व आपण या कोर्समध्ये लिहिलेलं आहे, दिलेलं आहे, ते बघून घ्याल. हा कोर्स आहे, याचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ॲप्लिकेशनची. हा कोर्स स्पेशल टेक्निकलसाठी आहे. हा कोर्स आणि जो जनरल कोर्स आहे तो सेमच आहे. ठीक आहे, फक्त हे फोल्डर वेगळं केलेलं आहे. आणि ज्यांनी कोर्स घेतला असेल किंवा नसेल घेतला त्यांच्यासाठी ही टेस्ट सिरीज आहे. IBPS तिथे आदिवासी विभाग जरी दिसतो तरीही ही टेस्ट सिरीज IBPSच्या सगळ्या एक्झामसाठी लागू होते. आणि ही क्वेश्चन बँक, यामध्ये 2000 प्रश्नांचा सराव आहे. सराव जर जास्त झाला आपला तर आपल्याला पेपरमध्ये मार्क्स जास्त मिळण्याची शक्यता जास्त असते. आणि म्हणून सराव करणं खूप गरजेचं. ठीक आहे, त्याशिवाय जमत नाही. सम्राज्ञी या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा. सम्राज्ञीचं पुल्लिंगी. आता हाच प्रश्न पेपरला येईल का? नाही. तुम्हाला अजून काय समजते की आपल्याला स्त्रीलिंग पुल्लिंग ही माहीत असायला पाहिजे. कारण IBPS तुम्हाला व्याकरण विचारत नाही. IBPSच्या 3 गोष्टी असतात. एक व्याकरण, एक आकलन आणि एक असते शब्दार्थ. तर कसं आहे बघा, व्याकरणावर जास्तीत जास्त 2 किंवा 3 प्रश्न, आणि त्यापैकी हे समजा लिंग, वचन वगैरे असे लहान सहान प्रश्न येतात IBPS मध्ये. आकलनावर आणि शब्दार्थावर मात्र 50-50 प्रश्न येतात. जास्त आकलनावर येते. ठीक आहे ना. आणि जर आपण TCSचा विषय घेतला तर ते तिन्ही गोष्टीमध्ये समान प्रश्न टाकतात. म्हणजेच काय, तर TCS मध्ये थोडंफार व्याकरण, पूर्ण व्याकरण नाही, थोडंफार व्याकरण असते. संपूर्ण व्याकरण असते ते MPSCला मग व्याकरणातला कोणताही भाग येऊ शकतो, तो 100% असतो. ठीक आहे ना. म्हणजे जवळपास 50 पैकी 35 प्रश्न 35 किंवा 30 प्रश्न व्याकरणावर असतात, 5 असतात आकलनावर, एक समजा त्यांचा एक उतारा असतो, आणि बाकीचे समजा 10 प्रश्न पेपर शब्दार्थावर असतात. ठीक आहे. चलो, आता या ठिकाणी सम्राज्ञी म्हणजे काय? सम्राज्ञी म्हणजे काय? सम्राटाची बायको म्हणजे सम्राज्ञी. म्हणजे याचा पुल्लिंग काय होईल मग? सम्राट. साम्राज्य नाही, साम्राज्य म्हणजे काय? विस्तार. सम्राट म्हणजे तो सम्राट, राजा. त्याला आपण सम्राज्ञ म्हणू शकत नाही, महाराजाधिराज असं म्हणू शकत नाही. समृद्ध हा शब्द वेगळा आहे. ठीक आहे. यावरून काय समजते आपल्याला की पुल्लिंग स्त्रीलिंग पाठ करून ठेवा. ठीक आहे. चलो, नंतर बघा, पुढील प्रसंगावरून म्हण ओळखा. म्हण हा सुद्धा एक शब्दार्थांचा भाग आहे. म्हणजे सिनोनिम्स, अँटोनिम्स म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी पाहायचं, फ्रेजेस पाहायच्या, म्हणी बघायच्या. ठीक आहे ना. वाक्प्रचार बघायचे. हा शब्द हे गरजेचं असते. मुलीचं लग्न म्हटलं आपण, आपले दोघे भाऊ आपल्या पाठीशी खंबीर. ओके. मुलीचं लग्न म्हटलं आपले दोघे भाऊ आहेत आपल्या पाठीशी खंबीर. वाणसामान उधारीवर लागलंच तर दुकानदारही आपलाच आहे बुवा. म्हणजे आपल्या मुलीचं लग्न आहे, आपले 2 भाऊ आपल्यासोबत आहेच, काही सामान लागलं तर दुकानदारही ओळखीचाच आहे. झालेच तर काही कमी जास्त लागलं सवरलं तर आपले मित्रही हात देणारे आहेत. आपले मित्र पण चांगलेच आहे. कोणाला काही उसनं मागितले, उसने पैसे मग ते पण देऊन टाकतात. पण ऐनवेळी यातल्या एकाचाही उपयोग झाला नाही. सर्वांनी हात वर केले. अरे यार, पैसेच नाही राजा, चला काल मागितले असते तू दिले असते, किंवा अरे यार इकडे इन्व्हेस्ट केलं, अरे यार आता नाहीच आहे असं. तर ऐनवेळी कोणीही कामात पडला नाही. म्हणजेच काय, सारा गाव मामाचा, एक नाही कामाचा. आता या ठिकाणी 5 गोष्टी दिलेल्या आहेत, 5 म्हणी दिलेल्या आहे. परंतु या प्रसंगावरून कोणती म्हण आठवते? सारा गाव मामाचा, एक नाही कामाचा, किंवा सारं गाव मामाचं, एक नाही कामाचं. नाचता येईना अंगण वाकडे, संबंध नाही.
दाम करी काम आणि बीबी करी सलाम हे संबंध नाही. एक ना धड भाराभर चिंध्या चूक. कुणाची म्हैस कुणाला उडबईस चूक. ठीक आहे ना. प्रसंगी म्हणजे म्हण, एका म्हणीचा अर्थ विचारला जाते. एक म्हण कुठे लागू होते, कोणती म्हण लागू होते हे विचारलं जाते. म्हणजे एक प्रश्न, एक कॉन्टेंट तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे विचारला जाऊ शकतो, याचं भान ठेवा. ठीक आहे ना. आणि मग म्हण म्हटलं तर तुमच्या सगळ्या म्हणी तुम्हाला माहीत पाहिजे, म्हणजे पाठ पाहिजे. ठीक आहे. आणि पाठ तर नाही करायच्या, अर्ध्या म्हणी आपल्याला तशाच पाठ असतात. अर्ध्या म्हणींचा अर्थ आपल्याला सहज समजतो. आपण जनरल नॉलेज जरी बघितलं तरी आपल्याला सहज अर्ध्या म्हणी समजेल. पण ज्या काही असं गुढार्थ म्हणी असतात, ज्यांचा खरंच समजत नाही, काही संबंध लागत नाही, त्या वाचायच्या असतात आणि पाठ करायच्या असतात. तसंच इंग्लिशमध्ये पण आहे. ठीक आहे. चलो. बोकड या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? आपल्याला काय वाटेल बोकडचं बोकडे होईन बुवा, पण बोकडचं बोकडे नाही होत. बकरी होती, बकरी. सांगा आता बकरी कुठे आहे? बकरी पण नाही आहे. मग शेळी लिहायचं, मेंढी नाही. मेंढी तो वेगळा असतो एडका. ठीक आहे ना. बोकड बकरी किंवा बोकडी किंवा बोकडीन म्हणता येत नाही. पाठ म्हणजे तर पिल्लू होते. ठीक आहे. असा अर्थ. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय समजते की स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्द आपल्याला पाठ ठेवायचे आहेत. खालीलपैकी ढगांचा ध्वनिदर्शक शब्द कोणता? ढगांचा ध्वनिदर्शक शब्द कोणता? म्हणजे असे प्रश्न पेपरला येतात. तुम्हाला 10 मार्कांना 20 प्रश्न, म्हणजे 20 प्रश्न तुम्हाला येईल 10 मार्कांसाठी. 10 मार्क जरी असले पण प्रश्न 20 आहे ना, कंटेंट जास्त आहे ना, त्याचा अभ्यास करावाच लागेल. आणि यात तुम्हाला 10 मार्क्स हे मिळालेच पाहिजे, कारण प्रोफेशनल नॉलेज 110 मार्कांना असते. इथे म्हणजे 50 प्रश्न असतात. इथे समजा 40 प्रश्न असतात रिझनिंग आणि 40 असतात मॅथला वगैरे ॲप्टिट्यूडला, आणि 20 प्रश्न असतात 10 मार्कांसाठी 20 प्रश्न. आणि म्हणून एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे हे प्रत्येकांना समजते. पण हे ज्याला समजेल, जो इथे 10 मार्क्स कमवेल, तो नोकरीवर लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सराव करणं गरजेचं, अभ्यास करणं गरजेचं. ठीक आहे ना. किती दिवस बाकी आहे बुवा ते नका बघू, पण अभ्यासाला सुरुवात करणं असं महत्त्वाची. ठीक आहे. ढगांचं आता आपण हे युट्यूबला लेक्चर का घेतो आहे की जे लोक खूप खेड्यापाड्यात राहतात, ते कोणा क्लासला जाऊ शकत नाही, ते क्लास लावू शकत नाही, त्यांच्यासाठी हे लेक्चर्स आहे. ज्यांना आणखी डीप पाहिजे आहे, मटेरियल पाहिजे आहे, जास्त मटेरियल पाहिजे आहे, त्यांच्यासाठी आपण ते कोर्सेस लॉन्च केलेले आहे. ॲप आहे आपलं ऑनलाईनचं, त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते बघून घ्याल. ठीक आहे ना. ढगांचं काय होतो? छनछनाट होतं का? छनछनात नाही. छन 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 ह्या बांगड्यांचा होतो छनछनाट, किंवा आपल्या तोरड्यांचा होतो खणखणाट. कॉईन फेका, कॉईन, त्याचा खणखणाट होतो. खडखडाट, पाण्याचा खडखडाट होतो. कडकडाट, विजेचा कडकडाट होतो. परंतु गडगडाट हा ढगांचा होतो. म्हणजे इथपासून आपल्याला मराठीचं नॉलेज असलं पाहिजे. पेपरला असेच प्रश्न विचारतात IBPSला. ठीक आहे ना. चलो. म्हणजे इथे ई उत्तर करेक्ट आहे, गडगडाट. नंतर बघा व्यवहार शून्य म्हणजे काय? आता व्यवहार शून्य म्हणजे काय? आपण कसं 2 कॅटेगरीज असतात. एक कॅटेगरी असते एक अभ्यासू हुशार, हा बाबा अभ्यासू आहे, बाबा अभ्यासू आहे, बाबा अभ्यास करते. एक असतो तो अभ्यास हुशार नसतो, पुस्तकी हुशार नसतो, पण त्याला व्यवहार ज्ञान खूप असते. त्याला बरोबर समज सगळं, कुठं काय करायचं, कसं बोलायचं, काय करायचं, काय केल्यानं काय होते किंवा काय नाही केल्यानं काय साध्य होते, तो व्यवहार ज्ञानी असतो. आणि हाच मोठा असतो ॲक्च्युली. हा व्यावसायिक बनतो, राजकारणी बनतो, बाबा बनतो, हा अजून काही खूप मोठा माणूस बनतो, आणि हा एक एम्प्लॉई म्हणून समोर 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 जात राहतो. मात्र याचा स्पीड खूप मोठा राहतो. हा व्यावहारिक ज्ञान नॉलेज असते. आता व्यवहार ज्ञान म्हणजे काय? व्यावहारिक ज्ञान म्हणजे जगण्याचं ज्ञान. आता व्यवहार शून्य म्हणजे काय? ज्याला व्यवहारिक ज्ञान नाही आहे, ज्याला जो अक्कल शून्य आहे. व्यवहाराचे शून्यापासून ज्ञान असलेला का? नाही. इथे बघा गडबड होते. व्यवहाराचे शून्यापासून ज्ञान असलेलं नाही, ज्याला व्यावहारिक ज्ञानच नाही आहे तो. म्हणजेच काय? व्यवहाराचे थोडेसे ज्ञान असलेला का? नाही. व्यवहाराचे ज्ञान नसलेला हे उत्तर बरोबर आहे. व्यवहाराचे ज्ञान नसलेला सांग काम्या, फक्त पुस्तकी हुशार बकेश. ठीक आहे ना. व्यवहाराचे
खूप ज्ञान असलेला हे तर चुकीचं आहे. अत्यंत व्यावहारिक ज्ञान चुकीचं आहे. व्यवहाराचे ज्ञान नसलेला व्यवहार शून्य. त्याच्या डोळ्यात पाणी आले. या वाक्यातील पाणी या नामाचे क्रियापद करून वाक्य तयार करा. आता तुम्हाला नाम आणि क्रियापद हे कशाला म्हणतात हे समजलं पाहिजे. मी जरी म्हटलं IBPSला व्याकरण येत नाही, परंतु 2 ते 3 मार्कांसाठी लिंग, वचन आणि थोडेफार व्याकरणाचा भाग, एखादा भाग हलका फुलका येऊ शकतो. मग आता नाम आणि क्रियापद याला आपण इंग्लिशमध्ये नाऊन आणि व्हर्ब असं म्हणतो. हे समजलं पाहिजे. नाऊन म्हणजे काय, नाम म्हणजे काय, तर उघड्या डोळ्यांनी ज्या ज्या वस्तू गोष्टी आपल्याला दिसते त्या सगळ्या नाम आहे. म्हणजे हा पेन नाम आहे, ही वॉच नाम आहे, ही हुडी नाम आहे, हा बोर्ड नाम आहे, यातलं एक अक्षर नाम आहे. सगळं जे दिसते डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी जे दिसत नाही ना ते पण नामच असते. हवा दिसत नाही, नामच आहे. देव दिसत नाही, पण नामच आहे. ठीक आहे ना. आणि म्हणून ज्या ज्या वस्तू आहे, आपल्या अवतीभोवती गोष्टी आहे, त्यांना आपण नाम असं म्हणतो. परंतु ज्या क्रिया आपण करतो सकाळी उठल्यापासून, ज्या क्रिया आपण करतो त्या सर्वांना वर्ब म्हणजेच क्रियापद म्हटल्या जाते. म्हणजेच काय, सकाळी उठल्यापासून उठणे आहे, मग मोबाईल पाहणे आहे, किती वाजले, उठून बसणे आहे. ठीक आहे ना. जाग आली, वेकअप, उठला, गेटअप, नंतर मग चप्पल घालतो, जातो. मग आपण जी कामं करतो त्या सगळ्यांना आपण क्रिया असं म्हणतो. आणि क्रिया म्हणजे का, म्हणजे क्रियापद. ठीक आहे ना. आता नाऊन आणि क्रियापद, मग इथे काय म्हणतो तो, त्याच्या डोळ्यात पाणी आले. या वाक्यातील पाणी या नामाने, म्हणजे पाणी, इथे आपलं काय म्हटलं, पाणी म्हणजे आपण जे पाणी पितो ते पाणी, वॉटर, ते नाऊन आहे, मटेरियल नाऊन आहे ते. मग पाणी पिलो, पाणी, ते पाणी आहे. ओके. पण तो काय म्हणतो, पाणी या नामाचे क्रियापद करा म्हणते. घ्या आता कोणती आपण, पाणी या नामाचे क्रियापद करून वाक्य तयार करा. आता काय, आता जेव्हा आपल्याला समजते की पाणी या नावाचं आपल्याला क्रियापद करायचं आहे, आता कसं बघा, मी जर म्हटलं असेल समजा ब्युटी, ब्युटी, ब्युटी काय आहे, ब्युटी हे नाऊन आहे. ब्युटी, ब्युटी, त्याची ब्युटी मला खूप आवडली, तिची ब्युटी खूप आवडली, याची ब्युटी खूप मस्त आहे. ब्युटी म्हणजे ब्युटी चांगलं असतं ना. पण जेव्हा आपण ब्युटीफाय लिहितो तेव्हा नामाचा वर्ब झाला ना, ब्युटीफाय. आय ब्युटीफाय माय टेबल, आय ब्युटीफाय दिस पेंटिंग. मी या पेंटिंगला ब्युटीफाय बनवलं. ब्युटिफुल म्हटलं तर ॲडजेक्टिव्ह होते, म्हणजे हे खूप ब्युटिफुल आहे. ब्युटिफुली म्हटलं म्हणजे आय डान्स ब्युटिफुली, मी सुंदर नाचतो, तर तो ॲडवर्ब होऊन जातो. या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे, कारण त्या व्याकरणाचा भाग आहे. तशाच इथे आता पाणी याचा क्रियापद करा म्हणते. त्याच्या डोळ्यातून अजून पाणी येते नाही, पाणीच तर आलं. इथे जर पाणी आले, इथे पाणी आले, हा जर नाम असेल, हा तर नामच आहे ना, सारखंच आहे. त्याच्या डोळ्यात पाणी येते, हा पण नामच आहे. पण जेव्हा आपण म्हणतो त्याचे डोळे पाणावले, त्याचे डोळे पाणावले, इथे मात्र या पाण्याला, नामाला आपण क्रियापद करून सोडलाय. आणि तोच त्याचा प्रश्न आहे, या वाक्यातील पाणी या नामाचे क्रियापद करून वाक्य तयार करा. इथे पाणावले, घाम, मी म्हटलं मला घाम फुटला, मला घाम आला, घाम काय झालं, नाऊन झालं, पण मी घामेजलो म्हणजे काय, तो क्रियापद झाला, तो वर्ब झाला. आणि बघा त्याच्या डोळ्यातून पाणी पडत राहते, त्याच्या डोळ्यात पाणी येत राहते, त्याचं नामच आहे ना. जसं इथे पाणी वापरलं तसंच आपण या 4 ठिकाणी पाणी वापरलं. पण इथे मात्र काहीतरी वेगळं आहे, डोळे पाणावले, आणि म्हणून तो सी उत्तर करेक्ट आहे. खालील वाक्यातील चुकीचा भाग ओळखा. कॉमन एरर्स, इंग्लिशमध्ये 3 प्रश्न ठेवलेलेच आहे, मराठीत सुद्धा 3 प्रश्न ठेवलेले आहे. जर पेपर 25 गुणांचा असेल तर, हा तुमचा 20 प्रश्नांचा आहे तर ठीक आहे, एक किंवा 2 येणार. खालील वाक्यातील चुकीचा भाग ओळखा. एक वाक्य आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. भारताचे नाव उंच करणारे धावपटू म्हणजेच सावरपाडा येथील सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. चूक नाही. आता बघा, जेव्हा असा प्रश्न येतो की वाक्यातील चुकीचा भाग ओळखा, त्यावेळेस तुम्हाला समजून घ्यायचं असते की हे वाक्य आपल्याला एक एक शब्द अलग अलग करून बघायचा आहे. फास्ट वाचायचं नाही. आपण जर ते फास्ट वाचलं ना, समजतच नाही चूक कुठे आहे. मग हळूहळू वाचा, मग समजतं चूक कुठे आहे. बघा,
राष्ट्रकुल काही चुकीचं आहे का? नाही, बरोबर आहे. क्रीडा, क्रीडा हा असा नाही लिहिल्या जात, क्रीडा हा असाच लिहिल्या जाते, हाच बरोबर आहे, हा चूक आहे. हा जरी दिसायला बरोबर असला आणि बहुतांश लोक असे क्रीडा लिहित असले, पण तो शब्द चुकीचा आहे, हा शब्द असाच पाहिजे. म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे. स्पर्धेत कांस्य आणि बरोबर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य, ओके, व कांस्य अशी पदके कविताने पटकवली. म्हणजे इथपर्यंत काही चूक नाही. भारताचे नाव उंचवणारे धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. आता बघा, कविता राऊत मुलीचं नाव आहे. मग आता भारताचे नाव उंच करणारे पाहिजे का करणारी पाहिजे? करणारी. भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. म्हणून या ठिकाणी करणारे नाही पाहिजे, करणारी पाहिजे. इथे चूक आहे 3 मध्ये. कुठे आहे 3 इथे. उत्तर हे. ठीक आहे. असे प्रश्न तुम्हाला भरपूर येईल. याचा सराव करणं खूप गरजेचं आहे. सरावासाठी आपण क्वेश्चन बँक तयार करून ठेवलेली आहे. ती क्वेश्चन बँक तुम्ही जरूर घ्या, कारण 2000 प्रश्न आहे. IBPS ची क्वेश्चन बँक वेगळी आहे आणि TCS ची क्वेश्चन बँक वेगळी आहे. जेव्हा आपण ह्या सगळे प्रश्न, इथे 2000 प्रश्न आहेत, इथे 2000 प्रश्न आहेत आणि हे प्रश्न कुठचेही कॉपी पेस्ट केलेले नाही आहे, हे विशेष आहे. हे प्रश्न आम्ही तयार केलेले प्रश्न आहे सगळे 4000 स्वतः मी तयार केलेले आहे. माझ्यासोबत माझ्या मॅनेजरियल टीमने तयार केलेले आहे. म्हणजेच प्रश्न हे वेगळे आहे. यामधूनच आपण हे टेस्ट बनवलेलं आहे. ठीक आहे ना. तुमच्या आजोबांचा उल्लेख करताना खालीलपैकी कोणते वचन वापराल? आता आजोबा एकच आहे ना, आजोबा एकच आहे, म्हणून असं आपण काय म्हणतो? आजोबा आले, आजोबा आले. आजोबा आला म्हणतो का? आता बाबा आले, बाबा आला म्हणतो काय आपण? नाही, बाबा आले म्हणतो. बाबा किती आहे? एकच. मग आता मित्र आला, मित्र आला, एक असेल तर आला म्हणतो. आणि माझे अनेक मित्र आपण आले म्हणतो किंवा आलेत म्हणतो. बरोबर आहे. मग आता बाबा तर एकच आहे, आजोबा तर एकच आहे, आपण त्यांना आले का बरं म्हणतो? कारण आपण आदरार्थी अनेक वचन वापरतो, आदर करतो, आदरार्थी अनेक वचन वापरतो. आपण एक वचन वापरत नाही आजोबांसाठी, अनेक वचन वापरत नाही, बहुवचन नाही, आदरार्थी अनेक वचन. माझे आजोबा आले, माझे काका आले, माझे मामा आले, असा अर्थ. ठीक आहे ना. म्हणजे आदरार्थी अनेक वचन. रिकाम्या जागी योग्य रूपे लिहा. आता आण, बोल आणि जा 3 शब्द आहे. आण, बोल आणि जा. काय म्हटलं की आण, आणलास, आणलीस, आणलात. बोल, बोललास, बोललीस, बोललात. मग जाचं काय होईल? जा म्हणजे गेला होईल ना. गेलास काय होईल? गेलास. इथं आणलास, बोललास, गेलास. आणलीस, बोललीस, गेलीस, गेलीस. आणलात, बोललात, गेलात. कुठे आहे बघा? गेलास, गेलीस, गेलात. गेलास, गेलीस, गेलात. संपला विषय. हे फास्ट काय येत आहे आपल्याला? ते सवय पडलेली आहे. हे अशा प्रश्नांचा जेवढा जास्त सराव कराल तेवढं तुम्हाला अधिकाधिक समजेल. आणि लक्षात ठेवा, त्या अर्ध्या मार्काने जरी तुम्ही समोर असले किंवा 1-2 मार्काने जरी तुम्ही समोर असले तरीही तुम्ही हजारो मुलांची गॅप भरून काढता. जर एखाद्याला 112 असेल, तुम्हाला 113 आहे, तर यामध्येच हजारो मुले असतात. आणि म्हणून आपल्याला एक मार्क किती महत्वाचा समजून घ्या. 113 वाला नोकरीवर लागला, 112 वाला घरी बसला, थांबला, त्याचा 1 मार्काने कटला आणि तो कधीच नोकरीवर लागला नाही. मग ते आयुष्यभराची सल किती मोठी राहील सांगा ना 1 मार्कासाठी. आणि म्हणून अभ्यास आपल्याला त्याच पद्धतीचा करायचा आहे. एक मार्क महत्वाचा. आणि मराठीमध्ये 10 पैकी 10 मार्क्स मिळू शकतात. ठीक आहे. चलो, इथे काय म्हणतो तो? प्रश्न क्रमांक 11 ते 15 म्हणजे बंच आहे प्रश्नांचा. खाली दिलेली वाक्य काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. या ठिकाणी वाक्य दिलेले आहे. ए वाक्य, बी वाक्य, सी वाक्य, डी वाक्य, ई वाक्य आणि एफ वाक्य. बापरे, 6 वाक्य दिलेले. आणि तो काय म्हणतो? प्रश्नांची उत्तर द्या. आता 6 वाक्य वाचा बरं. तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लढा लागला होता. ते पिल्लू
त्याला येथे भेटत होते ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत होते. सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. एकीचे बळ मोठे असते. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. काय समजून नाही राहिलं, पण वाचून तर घ्या. हे आपण 6ही वाक्य वाचले आणि मग तो काय म्हणतो समोर की खाली दिलेल्या वाक्यांपासून एक अर्थपूर्ण उतारा तयार होतो. अच्छा, म्हणजे हे जे वाक्य दिलेले आहे तुम्ही 6 वाक्य, यापासून तो म्हणतो एक अर्थपूर्ण उतारा तयार करा. म्हणजेच हे 6ही वाक्य शफल करून दिलेले आहे. म्हणजे पहिलं वाक्य हे नाही आहे, दुसरं हे किंवा तिसरं चौथं हे नाही आहे. यातलं पहिलं वाक्य कोणतंही येऊ शकते, दुसरं कोणतंही येऊ शकते, तिसरं कोणतंही येऊ शकते, चौथं कोणतंही येऊ शकते. आणि मग म्हणून तुम्हाला ते शफल केलेलं आहे ना, तर तुम्हाला ते XY लावायचं आहे. कसं लावाल, तर तुम्हाला त्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जे असते तिथे तुमचं जे कागद असतं ना, पांढरा कागद आपल्याला मिळतो तो, तर त्यावर तुम्हाला नीट लिहून ठेवायचं आहे. काय लिहायचं, तेव्हापासून सगळ्या, नेहमीप्रमाणे, एका, वाघाने किंवा परंतु, हे सगळे 6 शब्द वेगवेगळे आहे. आणि म्हणून सगळं न लिहिता ते लिहून ठेवायचं की हा हे पहिलं हे दुसरं, ठीक आहे ना. आणि मग काय म्हणतो तो, खाली दिलेल्या वाक्यांपासून एक अर्थपूर्ण उतारा तयार होतो. त्या उतार्यातील पहिले वाक्य कोणते. बापरे, पहिले वाक्य कोणते म्हणते ते सहज समजते आपल्याला. हे तर राहणारच नाही. तेव्हापासून सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली, तो कोण हे तर पहिले सांगायला लागेल ना, ते राहणार नाही. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. हा, हे वाक्य बरोबर राहील. हे वाक्य पहिलं होऊ शकते. याला आपण असं एक फक्त राऊंड करू. त्या होऊ शकते फक्त, होते नाही असं. एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. अरे, आता तर आपल्याला हे पण वाटत आहे. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली. इथे अर्ध्यातून सुरू केल्यासारखं वाटते, म्हणून हे पण नाही. माझं C आणि D कोणतं पाहावं, पुन्हा वाचा. नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्यांच्यावर भुकू लागली. हे वाक्य पहिलं घ्याल की एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला. कोणतं वाटते बरोबर, मला तरी हे पहिलं वाटते, हे बरोबर वाटते. कारण एका गावातील, जसे कोणत्याही स्टोरीची सुरुवात एका गावात, एका शहरात, एका जमान्यात होते ना. आणि म्हणून नेहमीप्रमाणेपेक्षा हे एका गावातील एक सुतार हे वाक्य पहिलं राहील. आता हे वाक्य आपण पहिलं घेतलं, ठीक आहे ना. आणि म्हणून काय करायचं, हा जो प्रश्न आहे आपला, हे जे होतं सगळं पहिलेच समजा ना 11 ते 15, याच्यातला पहिलं प्रश्न कोणतं, पहिलं कोणतं वाक्य ते बघू. कोणतं, एका गावातील एक सुतार. म्हणजे हा जो D आहे तो आहे 1. D म्हणजे 1. इथून आपण सुरुवात करू. कारण प्रश्न पहा कसे आहे समोर. इथे तो काय म्हणतो, पहिले कोणते आहे म्हणतो. इथं 12वा प्रश्न काय आहे, खाली दिलेल्या वाक्यांपासून एक उत्तर तयार करा. त्या उत्तरातील तिसरे वाक्य कोणते म्हणते. घ्या, इथे काय म्हणते, चौथे वाक्य कोणते म्हणते. इथे काय म्हणते, शेवटचे वाक्य कोणते. इथे काय म्हणते, दुसरे वाक्य कोणते. म्हणजेच तुम्हाला असं सांगता येणार नाही, प्रत्येक ठिकाणी जा आणि पहा असं सांगता येणार नाही. तुम्हाला वाचून घ्यायचं कोणता कोणता विचारला प्रश्न, आणि तो उत्तर डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला तुमच्या त्या नोटवर, त्या पांढऱ्या पेजवर तुम्हाला लिहून घ्यायचं आहे नीटपणे की कोणतं, म्हणजे सिक्वेन्स तुम्हाला लावायचा आहे. आता आपण तिकडेच जाऊ आणि सिक्वेन्स लावू, ठीक आहे. आलो इथं आपण. D हे वाक्य पहिलं आहे हे तर समजलं आपल्याला. एका गावातील एक सुतार रोज जंगलात जात असे. एकदा त्याने खड्ड्यात पडलेल्या जंगली कुत्र्याच्या पिलाचा जीव वाचवला. मग तेव्हापासून त्याला त्या पिलाचा लढा लागला होता. हे बरोबर इकडे सुट होते, ठीक आहे ना. दुसरं वाक्य हे, तेव्हापासून त्याला म्हणजे त्या कोण सुताराला त्या पिलाचा लढा लागला होता. ते पिल्लू त्याला तेथे रोज त्याला ते भेटत होते. ते पाहून इतरही जंगली कुत्रे त्याच्याजवळ येत असत. म्हणजे कोणाजवळ, सुताराजवळ. मग तिसरं कोणतं राहील, सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली. नाही, ब्रेक झालं. नेहमीप्रमाणे वाघ आला. नाही, कुठेतरी थांबून जाऊ. वाघाने चवताळून, नाही. परंतु त्यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते.
तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. सुताराने एक योजना बनवली. हे वाक्य तिसरं होऊ शकते. पहा कसं सिक्वेन्स बघा. एका गावात सुतार होता. त्या जंगलात जात असे. त्याने खड्ड्यात पडलेल्या कुत्र्याचा जीव वाचवला. तेव्हापासून त्याला लढा लागला. ते भेटायला येत होते. त्यासोबत इतरही जंगली कुत्रे येत होते. परंतु त्यांना म्हणजे कोणाला, त्या कुत्र्यांना, त्यांना सर्वांना एका वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. त्या जंगली कुत्र्यांना वाघाने फार त्रस्त करून सोडले होते. तो रोज त्यांच्यावर हल्ले करत होता. मग सुताराने एक योजना आखली. एक काम करू आपण, एक योजना बनवू. कोणती योजना बनवली? वाघाने चवताळून कुत्र्यावर हल्ला केला नाही. नेहमीप्रमाणे सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर नाही. हे राहील मग चौथं वाक्य. कोणतं? नेहमीप्रमाणे वाघ. आता योजना बनवली. चला आता आपण जाऊ, मैदानात जाऊ आणि पाहू. मग असंच वाघाला कोणती सवय पडली होती? त्या कुत्र्यांवर हल्ला करायची. मग नेहमीप्रमाणे वाघ डोंगराच्या माथ्यावर आला. मग सर्व कुत्री वेगवेगळ्या ठिकाणी थांबून त्यांच्यावर भुकू लागली. आता वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली. बघा सिक्वेन्स पहा. असा सिक्वेन्स लागला पाहिजे असतो. वाघाने चवताळून एका कुत्र्यावर झेप घेतली. तसा तो कुत्रा खाली बसला. वाघाची थेट उडी त्या कुत्र्याच्या मागे असणाऱ्या एका खड्ड्यात पडली. त्यानं प्लॅन बनवला की तू इथे खड्ड्याच्या समोर उभा राह. तो आल्याबरोबर तो झेप मारते. तू कुठलं असं हटून जाजो. तो पडते खड्ड्यात पडली. आणि मग हे वाक्य झालं 6वं. आणि मग सगळ्या कुत्र्यांनी त्याच्यावर धाव घेतली व त्याच्यावर हल्ला करून त्याला ठार केले. एकीचे बडे मोठे होते. छोटी स्टोरी आहे. आता मात्र तुम्हाला पहिलं वाक्य, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं आणि 6वं कोणतंही मिळालं. आता तुम्ही इथले असे कोणतेही प्रश्न सोडू शकता, आहे की नाही? तिसरं विचारलं, चौथं विचारलं, इथे शेवटचं विचारलं, इथे दुसरं विचारलं, असे तुम्ही कोणतेही उत्तरं सोडवू शकता. ठीक आहे. चला आता हे प्रश्न क्रमांक आहे 16 ते 20. आपण इथे 20 पर्यंत आपला पेपर संपून जाईल. आता कधी कधी काय होते, हे जे आहे हे मोठं कॉम्प्रिहेन्शन आहे. मग अशा वेळेस उत्तर येत नाही किंवा उत्तराच्या वेळेस तसं काही प्रश्न येत नाही. पण जर 25 मार्कांचा प्रश्न असेल तर मात्र हे 2-3 घटक एकत्र येऊ शकते. 5-5 मार्काचे बंच. आता हा उतारा आहे तो म्हणतो 16 ते 20 प्रश्न आहे. म्हणजे 16 ते 20 5 प्रश्न आहे. खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. तर या ठिकाणी हे पहिलेच हा उतारा वाचत बसायचं नाही. सगळ्यात पहिले प्रश्न पाहून घ्यायचे कोणते आहे. ठीक आहे ना. जेव्हा आपल्याला प्रश्न समजतात तेव्हा आपण पटकन त्या पेजवर प्रश्न लिहून घ्यायचे. संपूर्ण प्रश्न नाही लिहायचा. काय म्हणायचं, पाखरे कशावर बसून कुजबुजतात. पाखऱ्यांची कुजबुज कशावर, गुलमोहरावर गंधवार्ता, पहाटे उठून फांदीवर पठ. आपल्याला काहीच माहित नाही, पण प्रश्न लिहून ठेवा. कारण जेव्हा मग नंतर आपल्या जवळ हे 5ही प्रश्न राहते तेव्हा आपण जेव्हा पॅराग्राफ वाचतो त्या कॉम्प्युटरमध्ये तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पॅराग्राफ पण असते आणि ते 5 प्रश्नही असतात. कारण हे जर ऑफलाईन परीक्षा असती तर आपण सहज काय केलं असतं, आपण पाहिलं असतं अच्छा हे आहे हा उतारा, हे प्रश्न. तर तसं सोय नाही आहे. तिथे कम्प्युटर आहे आणि एका वेळेस एकच प्रश्न दिसतो, एका वेळेस एक उत्तर दिसतो. आणि म्हणून प्रश्न कोणते आहे ते नीट पहिले इथे लिहून ठेवून द्यायचे. आणि प्रश्नासोबतच एकदम पहिले लिहिले की मग यायचं आपल्या उतार्यावर. तर हा प्रश्न लिहिला आपण, पाखरे कशावर बसून कुजबुजतात. ओके. लेखकाचा पहाट अनुभवण्याचा अनुभव कसा आहे, म्हणजे लेखकाचा अनुभव असं लिहून ठेवायचं. पटकन समजते आपल्याला. नंतर लिहायचं आपल्याला, पक्ष्यांचा चिवचिवाट केव्हा, महत्वाचा आहे, चिवचिवाट केव्हा होतो. ठीक आहे ना. म्हणजे बघ रात्र झाल्यावर का उजाडल्यावर का फडफडल्यावर, उठल्यावर की सकाळी, आपल्याला काय माहित. आपण सगळं अननोन आहोत. कोणाच्या नातेजवळीक आहे, कोणाच्या नातेजवळीक आहे, जवळचे आहे. कवी आणि पक्षी, चहा आणि कवी, पहाट आणि पाखरं, झाडे आणि पाखरं पहाटेवर, आपल्याला काही माहित नाही. ठीक आहे. इकडे आकाशात हळूच पाऊल कोण टाकते, आपल्याला काय माहित. आपण तर वाचलाच नाही तो उतारा. पाखरं टाकते, पहाट, कवी, वारा, सूर्य, काही माहित नाही. मग अशा वेळेस प्रश्न लिहून घ्यायचे सगळे. आकाशात हळूच पावले कोण टाकते बुवा. झाले, आपण प्रश्न लिहिले. आता मात्र
प्रश्न आपल्या जवळ ठेवायचे आणि या उतार्यावर यायचं. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेऊन त्यांची घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करीत. बघा सगळ्यात आधी जाग येते प्रश्न आहे का बघा बरं तो. सगळ्यात आधी नाही, मी पहिला चहा करून घेऊन त्यांचे घोट घेत घेत काय लिहावं याचा विचार करत काही काळ संभ्रमात असतो. त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जकांडाच्या फांद्यावरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहतात. गुलमोहर हा शब्द हा ऑप्शन होता ना, पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. ओके, आता हा लेख ललित लेख आहेत. ललित लेख आहे. कवीची किती मोठी कल्पना आहे. त्याने पहाट रंगवलेली आहे. पहाट कशी असते. आता हा प्रश्न लिटरेचरचा आहे. ज्यांना वाचण्यामध्ये आवड आहे, वाचण्या लिहिण्यात आवड आहे, त्या लोकांना हे सगळं समजेल. आणि जर तुम्हाला नाही समजलं तर समजून घ्या, एक वाचायचा, नाही समजलं दुसऱ्यांदा वाचायचा, मग ते बरोबर समजते आपल्याला. ठीक आहे, चलो. असं नाही की बा समजत नाही बस आम्हाला हे, असं नाही घ्यायचं. तुम्ही काही ब्रिटिश नाही आहे. कोणी कोणी म्हणते नाही आम्ही इंग्लिश मिडियमवाले होतो, आपल्याला मराठी समजत नाही. अरे मग तुम्ही काय ब्रिटिश झाले काय? तुम्ही का थार्ड इंग्लिश बोलता काय रोज तुमच्या घरी? नाही ना, का तुम्ही खूप मोठे इंजिनियर? असंही काहीच नाही आहे की तुम्ही नासामध्ये गेले बुवा, इस्रोत गेले, आम्हाला मराठी समजत नाही बुवा, आम्ही इंग्लिश बोलतो, असं काही सीन नाही आहे. ते सगळं एकच आहे, मराठी मीडियम की इंग्लिश मिडियम. फक्त एवढंच आहे, त्यांनी BA केलं, तुम्ही BE केलं. असं तर नाही ना की तुम्ही चंद्रावर गेले आणि मग म्हणून नाही ते आम्हाला मराठी समजत नाही, नाही मग आम्हाला त्याचा हे गंधच नाही आहे, असं करायचं नाही. जरी गंध नसेल तरी आता मात्र त्या 20 प्रश्नांसाठी, त्या 10 मार्कांसाठी, त्या नोकरीसाठी आपल्याला याचा गंध लावून घ्यावा लागेल. ठीक आहे ना, चलो. किलकिल करून पाहतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झाली का असे विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला. पहाटेचं नि या इवल्या इवल्या पाखरांचं देखील असं काहीसं जवळचं नातं कोणाचं आहे? पाखरांचं आणि पहाटेचं. काय म्हणतो तो? पहाटेचं आणि इवल्या इवल्या पाखरांचं देखील असंच काहीचं जवळचं नातं आहे. बघा प्रश्न आहे नाते जवळचे कोणाचे आहे? पहाट आणि पाखरं. मिळालं उत्तर, बरोबर आहे. असं ते. आणि इथे आपल्याला अलग अलग पाहा लागून राहिलं. तिथे कसं असते, तुमच्याजवळ प्रश्न असते 5च त्या शीटवर आणि इकडे स्क्रीन पण असते. त्यांना पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशात येत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली की पहाटेला देखील राहवत नाही. मग ती आकाशात हलकेच पाऊल टाकते. ललित साहित्य म्हणतात याला. इतका हळूवार की तुम्हाला त्याची गंध वार्ता देखील लागू नये. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाणा, नाजूक, तरल अनुभव वाटतो. अनुभव विचारलेला आहे. बघा काय म्हणतो तो? अनुभव ना, हा अनुभव. लेखकाचा पहाट अनुभवण्याचा कोणता अनुभव आहे म्हणते? नाजूक आणि तरल. नाजूक आणि तरल. बघा हे नाजूक, तरल, लोभसवाना, अनोखा काही पण येऊ शकते ऑप्शन मध्ये. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हालाही त्यातला आल्हाद जाणवेल, त्यातली तरलता जाणवेल, त्यातली नजाकत जाणवेल. हा आल्हाद व्यक्त करण्यासाठी जणू आमच्या बागेतील जकरांडावरची आणि गुलमोहरावरची पाखरं आवाजात कुजबुजू लागतात. पाखरं कुठे बसतात? गुलमोहरावर. बघा गुलमोहरचं एक झाड असते, इथेही गुलमोहर आलं म्हणजे उत्तरातला आपला जो प्रश्न आहे ना, बघा पाखरे कशावर कुजबुजतात? तर गुलमोहरावर. म्हणजे असं उत्तर मिळते आपल्याला. ठीक आहे ना. पाखरं कुजबुजू लागतात. बघा कुजबुजू लागतात. कुजबुजणे म्हणजे गुलमोहरावर. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो, पण जसजशी पहाट उजळते तसा तो वाढत जातो. आता आपण 3 उत्तर बरोबर लिहिले. हे उत्तर बरोबर लिहिलं, हे उत्तर सोडवलं आपण. हे पक्ष्यांची चिवचिवाट केव्हा वाढत जाते? उजाडल्यावर ना. उजाडल्यावर. सकाळी नाही, सकाळचे 11 पण वाजते, पण उजाडल्यावर पहाटाची चिवचिवाट वाढते. आणि बघा दिवस आहे ना, उजाडल्यावर चिवचिवाट कुठेतरी आहे. पहाटची चिवचिवाट मग वाचलं ना, उजाडते.
तशी चिवचिवाट. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद असतो, पण जसजशी पहाट उजाडते, म्हणजे काय, पहाट उजाडते, उजाडल्यावर चिवचिवाट उजाडल्यावर वाढतो. आणि शेवटचा प्रश्न राहिलेला आहे आपला कोणता, आकाशात हळूच पाऊल कोण टाकते, तर कशावर आहे टॉपिक, तो पहाटेवर, आणि म्हणून पहाट टाकते, पाखरं, वारा किंवा कवी नाही. ठीक आहे, असे प्रश्न असतात. हे सगळे प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्हाला कोणताही कोर्स जॉईन करावा लागेल. जर कोर्स जॉईन केला तर तुमचा सराव अधिक होईल, कारण सरावाने तुम्हाला 4 मार्क्स जरी वाढले, 3 मार्क्स, 2 मार्क्स किंवा 1 मार्क जरी वाढला तरी तो लाख मोलाचा असतो. आणि म्हणून आतापासूनच अभ्यास सुरू करा. हे लेक्चर कसं वाटलं कमेंट करून सांगा. मित्रांसोबत शेअर करा, तुमच्या सगळ्या व्हॉट्सअपवर ग्रुपवर आणि टेलिग्राम ग्रुपवर हे शेअर करू द्या, होऊ द्या शेअर. ठीक आहे, आणि तुमचा जिल्हा कोणता ते कमेंट करताना लिहा. ठीक आहे, थँक्यू.